नमस्कार, आरती पित्रे या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? चला, आज मी तुम्हाला एक ते 1.5 वर्षाच्या बाळाला बसेल अशा प्रकारे एक फ्रिलचं वेगळ्याच प्रकारचं झबलं कापायला आणि शिवायला दाखवणार आहे। आणि जास्त वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत। परंतु जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते। चला तर आपण आता आधी कटिंग बघू आणि नंतर मग आपण त्याचं स्टिचिंग संपूर्ण बघून ते झबलं पूर्ण तयार करणार आहोत। खरं तर काल मी इंट्रोडक्शन केलं आणि नंतर मग लाईटच गेले, त्यानंतर मला हे दाखवायलाच मिळालं नाही झबलं कसं कापायचं। आज पुन्हा तीच परिस्थिती आहे, परंतु असंच करत राहिलं तर मला काही हे माझं झबलं हे कापूनही होणार नाही आणि शिवणही होणार नाही। या हिशोबाने आता मी लाईट नसतानाच तुम्हाला खिडकीतून जो प्रकाश येतोय तेवढ्या प्रकाशात तुम्हाला हे झबलं कसं कापायचं हे दाखवणार आहे। इथे हा माझ्याकडे एवढाच तुकडा आहे, या तुकड्यातून मला हे झबलं कापायचं आहे। म्हणून मी याची आधी एक घडी घालून घेतली, ही बघा, ही अशी, आणि पुन्हा ही अशी घडी घातली, म्हणजे ही आता माझी चौघडी झाली। इथे चौघडीवर मी कपड्याची उंची घेतलेली आहे 12.5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 8 इंच। ही चौघडी आहे। इथे आपण एक सरळ रेघ आखून घेऊ। आणि इथे पण जिथे आपण 12.5 वर मार्किंग केलंय तिथे पण आपण एक रेघ आखून घेऊ आणि हा असा चौघडीचा आयत आपण कापून घेऊ। आता आपल्याला झबल्यासाठी माप टाकायची आहेत। तर इकडे माझा फोल्ड आलेला आहे, फोल्ड मी असा ठेवणार आणि फोल्डच्या बाजूने आधी आपण गळ्याचं माप टाकू, सॉरी शोल्डरचं माप टाकू। शोल्डर 4.5 इंच, मुंढा पण 4.5 इंच। इथे पण आपण एक 4.5 इंचावर खूण करून घेऊ, म्हणजे आपल्याला हा चौकोन आखणं सोपं जाईल। इथे एक असा आपण गोलवा देऊन घेऊ, साधारण 1 ते 1.5 इंचावर इथे खूण करायची आणि इथे एक गोलवा द्यायचा। याला असं काही ठोकताळ्यासारखं माप वगैरे नाहीये, आपल्या अंदाजाने आपण इथे हे ठेवू शकतो। त्यानंतर गळा रुंदी आहे 2 इंच, हे एवढं आपण आधी आखून घेतलं। आता इथे आपण 7 इंचावर एक खूण करून घेऊ आणि खालचा जो भाग आहे तो आपला 8 इंच राहणार। तर इथे एक अशी तिरकी रेघ मारून घ्यायची अशी। आता हे आपण आधी कापून घेऊ। हे झाल्यानंतर आपल्याला इथे एक असा डास देऊन घ्यायचा आहे, म्हणजे असा थोडासा कट लावायचा आणि मग आपल्याला हे दोन्ही कपडे वेगळे करायचे आहेत। यातला एक कुठला तरी मागचा, एक कुठला तरी पुढचा। हा जर आपण मागचा भाग पकडला तर गळ्याची उंची आपल्याला घ्यायची आहे 1.5 इंच आणि असा एक गोलवा द्यायचा आहे आणि मागचा गळा ह्याचा काढून टाकायचा आहे। आता हा मागचा भाग झाला, हा आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू। आता पुढचा भाग आपल्याला कापायचा आहे, म्हणजे पुढच्या भागाचा गळा आधी आपण आखून कापून घेणार आहोत आणि त्यानंतर मग त्यानंतर काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते। पुढच्या गळ्याची उंची घेऊ आपण 2.5 इंच आणि
इथे पण आपण एक असा गोलवा देऊ. तुम्हाला हा असा गोलवा द्यायला जर जमत नसेल तर तुम्ही व्यवस्थित चौकोन आखून गोलवा दिला तरी सुद्धा चालेल. हा असा चौकोन आखून घ्यायचा आणि याला गोलवा द्यायचा. मागचा आणि पुढचा भाग आपला कापून झाला. आता काय करायचं, पुढच्या भागाला या कोपऱ्यातून 2.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आणि तिथे एक पॉइंट देऊन घ्यायचा. एक खूण करून घ्यायची. कुठून? फोल्डच्या बाजूने कोपऱ्यातून 2.5 इंचावर खूण करायची आणि इथून आपल्याला मध्य काढायचं आहे. आता हे आपल्याला 10.25 मिळतंय. 10.25 म्हणजे 5च्या पुढे एक लाईन, म्हणजे साधारण 5 इंच पकडलं तरी सुद्धा चालेल. इथपर्यंत याचा मध्य घेतला हा. आता इथून आपल्याला असा गोलाकार देऊन हे इथे आणून संपवायचंय. हे बघा, हे असं. आणि इथे आपल्याला हे कापून घ्यायचं इथपर्यंत. आणि हा जो फोल्ड आहे हा पण आपल्याला कापून टाकायचा आहे. गोलवा मी थोडासा नीट करून घेतला. हे झाल्यानंतर इथे आपल्याला एक बटन पट्टी लावायची आहे. तर ती बटन पट्टी आपल्याला साधारण 5.25 इंच हे अंतर आहे. त्यातलं जवळजवळ अर्धा इंच आपलं गळ्याच्या दुमडपट्टीला जाईल. ते वगळून किती राहतंय तर साधारण 4 इंच राहतंय. म्हणजे 4 इंचाची आपल्याला बटन पट्टी काढायला लागेल. 4 इंच ह्याची लांबी राहील आणि जवळजवळ 2.5 इंच रुंदी अशी मी एक बटन पट्टी काढून घेते. 4 इंचापेक्षा थोडंसं मी जास्त पकडणार आहे, कारण खाली थोडंसं त्याला दुमडायला लागेल ना. ती बटनपट्टी उघडी राहून चालणार नाही. त्यामुळे मी 4.5 इंचाची ही बटनपट्टी आता काढून घेणार आहे. हे एवढं कापून झालं आपलं. हे एवढं झाल्यानंतर याला लावायला आपल्याला क्रॉस पट्ट्या लागतील. त्या मी आधीच काढून घेतलेल्या आहेत. आपल्याला क्रॉस पट्ट्या कुठे कुठे लागणार आहेत? इथे शोल्डर जोडल्यानंतर पूर्ण मुंढ्याला दोन्ही बाजूनी, गळ्याला, आणि आपण जी फ्रिल लावणार आहोत ती फ्रिल लावल्यानंतर त्याला आतल्या बाजूने पण आपल्याला तो जोड झाकण्यासाठी म्हणून क्रॉस पट्टी लावायला लागेल. त्या हिशोबाने, त्या अंदाजाने मी या काहीशा क्रॉस पट्ट्या थोड्याशा काढून घेतल्यात. लागल्या तर अजून आपण काढू शकतो. माझ्याकडे हे कापड शिल्लक आहे आणि फ्रिल मी आधीच तयार करून घेतलेली आहे. ही बघा. तर आता तुम्हाला मी याची रुंदी आणि लांबी सांगते. फ्रिल मी जवळजवळ 3.5 इंच रुंदीच्या पट्ट्या एकमेकांना जोडून त्याची लांबी मी 72 इंच केली आणि त्याला ह्या अशा चुण्या घातल्या. आता ही फ्रिल कशी तयार करायची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी माझ्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. त्यातला एक व्हिडिओ जो आहे तो हल्लीच मी योगचा एक फ्रॉक दाखवला होता. त्या व्हिडिओमध्ये पण मी फ्रिल कशी तयार करायची हे दाखवलेलं आहे. तर तुम्हाला जर फ्रिल कशी तयार करायची हे बघायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. आता ही फ्रिल मी आधीच तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला फ्रॉक शिवायला घ्यायचा आहे. पण फ्रॉक शिवायला घेण्याआधी आपल्याला ही बटनपट्टी जी आपण काढलेली आहे त्या बटनपट्टीला आधी आपल्याला कॅनव्हास जोडून ती आधी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर हे करण्यासाठी आता आपण मशीनवर जाऊ. आपण ही 4.5 इंचाची बटनपट्टी काढलेली होती. तेवढाच मी कॅनव्हास घेतलेला आहे. तो कॅनव्हास याला आपण आधी जोडून घेऊ. या बाजूनी त्याला एक फोल्ड घालून जोडून घ्यायचा. खालच्या एका कुठल्याही बाजूनी, म्हणजे वरची किंवा ही आपण खालची पकडली तर खालच्या बाजूला. हे झाल्यानंतर आपल्याला या झबल्याचे शोल्डर आधी जोडून घ्यायचे. म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग एकमेकांना आपल्याला जोडायचा आहे. सुलट बाजूवर सुलट बाजू ठेवायची आणि हे जोडून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे.
आता दोन्ही बाजूनी म्हणजे इकडनं आणि इकडनं आपण क्रॉस पट्ट्या लावून घेऊ. एका बाजूला टीप मारून घेतली. आता ही क्रॉस पट्टी इथे अशी ठेवायची आणि जोडून घ्यायची. फोल्ड करायच्या आधी कट द्यायला विसरायचं नाही. असे तिरके कट सगळीकडे दिले म्हणजे छान फोल्ड होतं. हे पूर्ण असं वळवायला पाहिजे असं पण नाही, तुम्ही असं पण ठेवू शकता. हे थोडंसं झबल्यांच्या बाबतीत ना हे थोडंसं असं रुंद असलं की जरा अजून छान दिसतं. त्यामुळे हे असं ठेवून आता मी ह्याला टिप मारून घेते. हे बघा, जसं या बाजूला केलं तसंच या बाजूला पण मी आता करून घेते. हे बघा, दोन्ही बाजूला हे करून झालं. आता आपल्याला या झबल्याच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला पण म्हणायला हरकत नाही, ही जी आपण पट्टी तयार केलेली आहे ही आपल्याला इथे जोडायची आहे. आणि त्यावेळेला काय करायचं, हा भाग खाली आला पाहिजे अशा पद्धतीने हे ठेवायचं आणि याची सुलट बाजू आणि याची पण सुलट बाजू एकमेकांवर ठेवून इथे हे आधी जोडून घ्यायचंय आपल्याला. आणि मग ही जी पट्टी आहे ना ही अशी ठेवायची, हे इथे दुमडायचं आणि हे याच्यावर व्यवस्थित ठेवून ही अशी वाढीव पट्टी आपल्याला तयार करायची आहे. हे असं ठेवायचं आणि हे इथे ही वाढीव पट्टी तयार करून घ्यायची, ज्यामुळे प्रेस बटन लावायला आपल्याला सोपं जाईल. आता हे लावून झाल्यानंतर आपल्याला गळ्याला क्रॉस पट्टी जोडायची आहे इथून पूर्णपणे, तर ती पण मी जोडून घेते. गळ्याला गळपट्टी जोडून झाल्यावर हे झबलं असं दिसेल. हे बघा, आता आपल्याला आधी साईड जोडून घ्यायची आहे. साईड जोडून झाल्यानंतर मग आपल्याला ती फ्रिल जोडायची आहे. तर आता आधी मी साईड जोडून घेते. साईड जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला इथून हे पूर्ण अंतर मोजत यायचंय. कुठपर्यंत? इथपर्यंत. आणि जेवढं हे अंतर आहे तेवढी आपली ही फ्रिल पाहिजे. आणि मग समजा कुठे कमी असेल, जास्त असेल, जास्त कमी म्हणजे याची लांबी जी आहे ती कमी झाली असेल तर ती इथे वाढवत वाढवत आपल्याला ती एकसारखी करून घ्यायची आहे आणि नंतर ती आपल्याला इथे जोडायची आहे. हे बघा, त्यासाठी हे जे दोरे आहेत ना ते मी अजून तोडलेले नाहीयेत, कारण हे दोरे तोडले असते तर आपल्याला कदाचित लांबी वाढवावी लागली असती, तर वाढवता आली नसती. म्हणून मी हे दोरे अजून तसेच ठेवलेले आहेत. जेवढी याची लांबी होईल तेवढी मी ती मोजून घेणार, म्हणजे कुठे कमी जास्त असेल तर मला ते करता येईल या हिशोबाने. तर आता आपण हे आधी मोजून घेऊ. इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे ती फ्रिल. जिथे आपण ही गळपट्टी संपवली आहे तिथूनच जोडायला सुरुवात करायची. हे बघा, इथपर्यंत आणून ती संपवायची आहे. म्हणजे हे साधारण 42 इंचाची आपल्याला ही फ्रिल लागणार आहे. आता आपण फ्रिल पण मोजून घेऊ आणि ही मोजून व्यवस्थित झाल्यानंतर मग मी तुम्हाला ती जोडायची कशी हे दाखवते. आता ही माझी मी आधी मोजून घेते. हे बघा, आता मी ही साधारण 42 इंचाची करून घेतलेली आहे. पण मी जोडताना ती इकडनं जोडणार आहे. जिथे मी गाठ मारली आहे तिथून, इथे मी दोरा सोडलाय तिथून जोडणार नाही. जोडायला सुरुवात इकडनं करणार आहे. याचं कारण असं आहे की इथे कुठे कमी पडली तर मला ती इथे लावता लावता ऍडजस्ट करता यावी या हेतूने. आणि जो पुढचा समोरचा भाग आहे ना तिथे जरा जास्त चुण्या येतील अशा पद्धतीने आपल्याला हे ऍडजस्ट करायचंय. एखादं मागच्या बाजूला थोड्याशा चुण्या कमी जास्त झाल्या म्हणून एवढंसं ते पटकन दिसून येत नाही. तर
समोरचा भाग जिथे आपला दृश्य स्वरूपातला आहे, जो पटकन आपल्या नजरेला येतो, तर तो भाग आपल्याला तिथे आपल्याला जरा जास्त चुण्या घ्यायच्या आणि तशा पद्धतीने या थोड्याशा चुण्या आपल्याला ऍडजस्ट करायच्या आहेत. या बघा, कारण काय होतं, हा जो दोरा असतो ना, हा लूज होतो. लावता लावता इथे कुठेही प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून लावताना पण हळूवार हातानेच लावायची आणि मध्ये कुठे काय वाटलं आपल्याला तर आपण थोड्याशा अशा चुण्या ऍडजस्ट करून घ्यायच्या. आणि हे बघा, ही आता उलट बाजू, ही सुलट बाजू आहे, ही उलट बाजू आहे. मग आता इथून आपल्याला लावायला सुरुवात करायची आहे. मग ती आपण कशी करायची ते बघू. हे बघा, ही उलट जी बाजू आहे ही गाठ मारलेली बाजू आहे, म्हणजे इथून आपण चुण्या कुठेही ऍडजस्ट करू शकत नाही. त्यामुळे त्या तिकडनं आपल्याला ऍडजस्ट करायचे. मग त्या केसमध्ये हे असं ठेवायचं आणि इथून ही फ्रील आपल्याला हळूवारपणे जोडायची आहे. मध्ये कुठेही घोळ येणार नाही किंवा हा कपडा कुठेही जास्त अडकला जाणार नाही आवश्यकतेपेक्षा, एवढी मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? आता ही फ्रील मी उलटी ठेवलेली आहे, ती नंतर इकडच्या बाजूला पडणार आहे. फ्रीलची सुलट बाजू आणि थपल्याची सुलट बाजू एकमेकांवर आली पाहिजे. हे बघा, अशी फ्रील लावल्यानंतर आता हे झबलं असं दिसेल. हाच त्याचा फायनल लुक असणार आहे. परंतु इथे आपल्याला थांबायचं नाहीये. आता आपण ही जी फ्रील जोडली आहे, इथून त्याचे दोरे निघू शकतात. त्यामुळे इथून आपल्याला त्याला एक पाइपिंग लावायची आहे. तर ती मी लावून घेते. म्हणजे काही नाही, आपण ज्या क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत ना, तर ती क्रॉसपट्टी वापरून आपण इथे पाइपिंग करून घेणार आहोत. इथे तुम्हाला अजून सुद्धा थोडंसं हे लूज आहे, त्यामुळे जर अजून सुद्धा तुम्हाला अशा चुण्या सरकवून घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या घेऊ शकता. पुढच्या भागाला जास्तीत जास्त, म्हणजे पुढे जी फ्रील आहे त्याला जास्त चुण्या येतील असं थोडंसं आपल्याला हे बघायचंय, म्हणजे जरा लुक त्याचा छान दिसतो, बाकी काही नाही. तर जर असं ऍडजस्ट अजूनही होत असेल तर तुम्ही ते करून घेऊ शकता. आणि आता आपल्याला याला ओव्हरलॉक करायचंय आतून. हे बघा, मग अशी आपण फ्रील 45 इंचांची जवळजवळ आपली फ्रील होती, त्या हिशोबाने आता ही मी पट्टी 45 किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त तयार केलेली आहे. ही माझ्याकडे आधीची केलेली होती क्रॉस पट्टी, पण ती जोडायला कठीण जाईल म्हणून मी ती ठेवली. मी पुन्हा दुसऱ्या कुठेतरी त्याचा उपयोग करणार आहे. आता याला पण मी तसाच फोल्ड घालून घेणार. ही थोडीशी मी रुंद काढलेली आहे पट्टी, ही 1.5 इंच याची रुंदी आहे आणि साधारण 45 इंचापेक्षाही जास्त याची लांबी आहे. एक छोटासाच याला एका बाजूने आधी फोल्ड घालून घेते आणि मग आपण ती त्याला जोडणार आहोत. एका बाजूने या पट्टीला फोल्ड घालून घेतला. आता ही पट्टी आपल्याला इथे अशी ठेवायची आहे आणि इथून जोडायला सुरुवात करायची. फ्रील अशी टाकली आणि मग त्याच्यावर
पट्टी येईल. खालून जोडायची नाही, वरूनच जोडायची, म्हणजे आपल्याला खाली ती नंतर फोल्ड करता आली पाहिजे अशा हिशोबाने. आणि जोडताना कुठेही आपल्याला ही ताणायची नाहीये, हे पण आवर्जून लक्षात ठेवायचं. बघा, आता इथे थोडासा हा कपडा माझा चुकून अडकला, मगाशी माझ्या ते लक्षात आलं, परंतु मी त्यावेळेला काही करू शकले नाही. आता हा असा जर अडकलेला कुठे दिसला ना, तर एवढाच हा तुकडा सोडवून घ्यायचा, पुन्हा थोडीशी तिथे टीप मारायची आणि मग हे पुढे फोल्ड करायचं. त्यामुळे हे क्रॉसपट्टी जोडल्यानंतर आधी सगळं चेक करून घ्यायचं की कुठे असा कपडा अडकलेला नाही ना. हे आता हे मी सोडवते आणि मग पुढे तुम्हाला काय करायचं ते दाखवते. हे बघा, ते मगाशी जे माझं हे झालं होतं ना, इकडे कपडा अडकला होता, तो मी आता नीट करून घेतला. आता काय करायचं, जी आपली लावलेली पट्टी आहे ना, ही अशी दुमडायची आणि अशी पकडून इकडनं टीप मारून घ्यायची. हे बघा, ही अशी ठेवायची आणि सरळ ह्याच्यावरनं टीप मारायची. हे झाल्यानंतर मग हे असं इकडे उलटं पडेल. नाही पडलं तर याच्यावरनं आपण एखादी दाबटीप देऊ शकतो. तुम्ही इकडनं, म्हणजे मला हे इकडचं उलटं पडतं, त्यामुळे मी इकडनं करणार आहे. हे बघा, हे इथे फोल्ड करायचं हे असं, आणि इथून हे असं पकडून अशी टीप मारायची. हे बघा, हा हे असं फोल्ड करायचं आणि हे असं पकडायचं आणि अशी टीप मारत यायचं. हे बघा, आता इथे आपल्याला प्रेस बटन लावायचे आहे. इथे एक आणि एक इथे. हे असे प्रेस बटन लावले की आपलं हे झोपलं पूर्णपणे तयार झालं. आणि इथे जर कुठे आपले हे असे वरून दोरे बिरे दिसत असतील ना, ते नंतर आपण काढून टाकायचे. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे झोपलं आता पूर्णपणे तयार आहे. इथे मी त्याला प्रेस बटन पण लावलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता. हे बघा, तर इथे मी त्याला असे हे दोन प्रेस बटन लावले. एक इथे आहे, एक खाली आहे. हे प्रेस बटन लावल्यानंतर हे असं ठेवायचं आणि आता ह्याचा लुक तुम्ही बघू शकता. आता हे इथे जे उघडं राहतं, तर ही एक फॅशन आहे, म्हणजे एक टाईप आहे हा. त्यामुळे मी हे झबलं तुम्हाला दाखवलं. साधारण 1 ते 1.5 वर्षाच्या बाळाला हे झबलं बसेल. आता याच्या खाली एक हाफ पॅन्ट करायची. आत्ता माझ्याकडे हा कपडा शिल्लक नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला याच्यावर हाफ पॅन्ट या कपड्याची तरी करून दाखवू शकणार नाही, परंतु हा कपडा माझ्याकडे शिल्लक आहे. याच्या खाली हाफ पॅन्ट घातली की याला एक छान लुक येईल. तर या कपड्याची मी हाफ पॅन्ट कधीतरी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. आणि ती हाफ पॅन्ट याच्या खाली घातल्यानंतर हे बाळाला जेव्हा घालू त्यावेळेला त्याला एक छान असा वेगळाच लुक येईल. तर ही झाली समोरची बाजू आणि ही झाली या झबल्याची मागची बाजू. तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला
बघायला मिळतील. आता आपण भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.